गुड मॉर्निंग. मागच्या लेक्चरपर्यंत आपण काही सिस्टीम्स बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम आणि सर्क्युलेटरी सिस्टम डिटेलमध्ये बघितलेली. त्याच्यामध्ये कुठले पार्ट असतात, त्याचे फंक्शन्स काय, त्याच्यानंतर आपण त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशालिटीजसुद्धा डिस्कस केलेल्या आहेत. आज आपण बघणार आहोत पहिली सिस्टम, दॅट इज अ रेस्पिरेटरी सिस्टम. आज अजून दोन सिस्टम आपण जरासं डिटेलमध्ये डिस्कस करूया. त्यातली पहिली सिस्टम डिस्कस करणार आहोत, दॅट इज अ रेस्पिरेटरी सिस्टम. 2 ते 3 सिस्टम आज बघूयात, जेवढं शक्य होते तेवढं आपण बघूयात. रेस्पिरेटरी सिस्टम इज अ स्पेशलाइज्ड हिअर इन द कॉक्रोचमध्ये स्पेशलाइज्ड असलेली बघा ना मिळते. इट इज अ ट्रॅकियल सिस्टम. त्याला काय म्हणायचं? ट्रॅकियल सिस्टम. इट इज formed of, why it is called as a tracheal system? Because it formed of a network of tracheas or some tubules म्हणणार नाही, ट्यूब्स. ठीक आहे. कशाचं नेटवर्क आहे? ट्रॅकियाचं नेटवर्क आहे. ट्रॅकियाज म्हणू नका, तर ट्रॅकिया म्हटलं तरी चालेल. Network of the trachea, and that network of a trachea is nothing but the tracheal system. And this tracheal system is specialized because there is a presence of the open circulatory system, as we have said earlier. In the circulatory system, कशी आहे? open type of a circulatory system. Therefore there is no such kind of the blood vessels present in the cockroach. कॉकरोचमध्ये काय ब्लड व्हेसल्स प्रेझेंट असलेल्या बघायला मिळणार नाही आहेत. and therefore there is no such kind of the blood pigments present for the transport of the oxygen. ऑक्सिजनच्या ट्रान्सपोर्टसाठी कुठलाही ब्लड पिगमेंट प्रेझेंट नसणार आहे. सो देर इज नो सच काइंड ऑफ द ब्लड वेसल्स. सो व्हॉट इज द स्पेशल मेकॅनिझम दे हॅव टू डिस्ट्रीब्यूट द ऑक्सिजन? दॅट इज द नेटवर्क ऑफ द ट्रॅकिया. दिस ट्रॅकियल सिस्टम इज फॉर्म्ड ऑफ अ डिफरंट काइंड्स ऑफ द स्ट्रक्चर्स. वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला असलेली बघायला मिळतात. त्याच्यातलं पहिलं स्ट्रक्चर आपल्याला सांगता येईल, दॅट इज अ स्पायरॅकल्स. पहिलं स्ट्रक्चर काय? स्पायरॅकल्स. आपण जरा थोडंसं याच्याही अगोदर स्पायरॅकलच्या बाबतीत डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं. देन देर इज अ ट्रॅकिया अँड स्मॉल ब्रँचेस आर द ट्रॅक्युल्स. सो दीज आर द 3 डिफरंट काइंड्स ऑफ स्ट्रक्चर्स प्रेझेंट इन द रेस्पिरेटरी सिस्टम ऑर ट्रॅकियल सिस्टम. ट्रॅकियल सिस्टममध्ये ह्या 3 स्ट्रक्चर्स प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. सो विल सी व्हॉट आर दीज डिफरंट स्ट्रक्चर अँड व्हॉट इज द अरेंजमेंट ऑफ दीज डिफरंट स्ट्रक्चर्स. ट्रॅकियल सिस्टमचे हे स्ट्रक्चर्स काय असतात आणि कशा पद्धतीनं अरेंज झालेले बघायला मिळतात. ह्याच्या अगोदर आपण बघितलं, दॅट इज अ स्पायरॅकल्स. स्पायरॅकल्स आर व्हर्टिकल स्लिट लाईक ओपनिंग्स. कसे आहेत ते? व्हर्टिकल स्लिट लाईक ओपनिंग्स. बरोबर. जस्ट लाईक अ स्टोमाटा जसा असतो तशा प्रकारचे असलेली बघायला मिळतात. ही इथं आपल्याला कायटिनाइज्ड स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळेल. इकडे कायटिनाइज्ड स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळेल. अँड देन हिअर इज द स्मॉल स्पेस थ्रू विच कॉकरोच टेक्स द ऑक्सिजन ऑर द एअर इन टू द बॉडी. दिस स्पायरॅकल्स ओपन्स इन टू द लार्ज स्ट्रक्चर ऑर लार्ज ट्युब्युलर स्ट्रक्चर. हे स्पायरॅकल कुठे ओपन असतात? or spiracles are the openings of the special kind of a tube that is called as a trachea. बघा, ह्या ट्रॅकियामध्ये आपल्याला छोट्या छोट्या विशिष्ट अशा प्रकारच्या रिंग्ज असलेल्या बघायला मिळतात. दीज आर रिंग्ड स्ट्रक्चर. बघा, सो इट इज अ ट्रॅकियल सिस्टम किंवा ट्रॅकिया. हे आपल्याला ट्रॅकिया असलेल्या बघायला मिळतात. So this tracheal wall is formed of a epithelium and it is guarded by the chitinous rings. Chitinous rings ना त्याला सपोर्ट केलेला बघायला मिळतो. So these trachea get branched into the different kinds of the स्मॉल स्ट्रक्चर्स. हे ट्रॅकिया काय करतात? वेगवेगळ्या छोट्या छोट्या ब्रँचमध्ये आपल्याला डिवाईड झालेली बघायला मिळतात. दे अगेन डिवाइड्स अँड रिडिवाइड्स. बघा, डिवाइड्स आणि रिडिवाइड्स डिव्हिजनसारखी झालेली बघायला मिळते. अँड देन it forms a branching network of the
ट्रॅकियल सिस्टम. ट्रॅकियल सिस्टमचं हे नेटवर्क आपल्याला तयार झालेलं बघायला मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला छोटे छोटे ट्रॅक्युल्स तयार झालेले बघायला मिळतील. प्रायमरी ट्रॅक्युल्स म्हणा, सेकंडरी ट्रॅक्युल्स म्हणा, अँड देर इज अ स्पेशलाइज्ड सेल ॲज वेल प्रेझेंट अराउंड द ट्रॅकिया और ॲट द ब्रँच ऑफ द ट्रॅकिया. इथं ट्रॅकियाच्या ब्रँचमध्ये आपल्याला एक सेलसुद्धा असलेली बघायला मिळते. अँड लास्ट एंड of the tracheole is a blunt end, and this blunt end is directly attached with a muscle fiber. बघा इथं काय असतो, मसल फायबर, मसल, and this supplies special oxygen to the muscles. मसल्सला ऑक्सिजन आपल्याला सप्लाय केलेला बघायला मिळेल. बघा पहिलं स्ट्रक्चर काय, स्पायरॅकल. स्पायरॅकल स्पायरॅकल ठीक आहे. दुसरं स्ट्रक्चर काय, हे आपण वेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चर नावं दिली, पण हे मोठं जे स्ट्रक्चर आहे दॅट इज अ ट्रॅकिया. ट्रॅकिया ठीक आहे. ट्रॅकिया ब्रांचेस इनटू द स्मॉलर ट्यूब्स अँड दोज आर द ट्रॅक्युल्स. ट्रॅक्युल्स फॉर्म्स स्मॉलर ब्रँचेस, दोज आर ऑल्सो ट्रॅक्युल्स. हे सगळेच काय आहेत, ब्रँचेस तयार झालेल्या ट्रॅक्युलच्या आहेत, बरोबर. दीज ट्रॅक्युल्स डू नॉट हॅव अ कायटिनस रिंग, दीज आर जस्ट अ मेम्ब्रॅनस. हे कसे असतात, फक्त मेम्ब्रॅनस असलेले बघायला मिळतात, मेम्ब्रेननं तयार झालेले बघायला मिळतात. जर आपण एक ट्रॅक्युल बघितला तर आपल्याला लक्षात येईल की त्याच्यावरती छोटे छोटे मेम्ब्रेन्स आपला अशा प्रकारच्या सिंगल लाईन्ड सेल्स असलेल्या बघायला मिळतील. अँड फायनली when it reaches to the muscle fiber, it provides oxygen to the muscle fibers. Muscle fibers ला oxygen provide केलेला बघायला मिळतो. It also filled with a special kind of a fluid that is called as a tracheolar fluid. बघा इथं आहे ट्रॅक्युलर सेल, ट्रॅक्युलर सेल किंवा ट्रॅक्युल सेल. It is a fluid. So these are the very simple structures present in the trachea or the tracheal system. पहिला आपण बघूयात स्पायरॅकल्स काय असतात. स्पायरॅकल्स आर द ओपनिंग्स. बघा ओपनिंग्स कुठं प्रेझेंट असतात, व्हेंट्रो लॅटरल साईड. कुठं असतात, व्हेंट्रो लॅटरल साईड ओपनिंग्स असतात. ओपनिंग्स ॲट व्हेंट्रोलॅटरल साईड. कुठं असतात, व्हेंट्रोलॅटरल साईडला असतात. व्हेंट्रल साईड आणि लॅटरल साईड पोटाच्या खालच्या बाजूला आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. कसे असतात, जर आपण बघितलं कॉक्रोचचा पुन्हा एकदा तेच स्ट्रक्चर आपण काढूया. असं आपण बॉडी कट केल्यानंतर हे स्ट्रक्चर दाखवलं होतं, बरोबर. हे कुठं असतात, इथं असलेले बघायला मिळतात. वरच्या बाजूला आहेत का, नाही, खालच्या बाजूला आहेत म्हणून ते व्हेंट्रल. मध्ये आहेत का, एकदम खालच्या बाजूला आहेत का, नाही, साईडला आहेत म्हणून त्याला लॅटरल असं म्हटलं, बरोबर. व्हेंट्रो लॅटरल असलेले बघायला मिळतं. सो दीज स्पायरॅकल्स आर सेगमेंटल ॲज वेल. हे स्पायरॅकल्स कसे असतात, दीज आर प्रेझेंट इन बिटवीन द सेगमेंट. जर आपण बघितलं हा एक सेगमेंट आहे, हा एक सेगमेंट आहे, याच्यानंतर दुसरा सेगमेंट आहे, तर ह्या दोन सेगमेंटच्या मध्ये आपल्याला स्पायरॅकल्स प्रेझेंट असलेले बघायला मिळतात, बरोबर. अशा प्रकारचे हे स्पायरॅकल्स असलेले बघायला मिळतात. These are about 10 pairs or 10 number of a pairs. 10 pairs. किती pairs असतात, 10 pairs of a spiracles, and these 10 pairs of the spiracles are of two different types. दोन वेगवेगळ्या प्रकारचे असलेले बघायला मिळतील. 2 pairs are called as a thoracic spiracles. Thoracic spiracles. बघा थोरॅसिक स्पायरॅकल्स 2 पेअर्स आहेत, त्याच्यातले 10 पेअर्स आहेत, त्याच्यातले 2 पेअर्स काय आहेत, थोरॅसिक स्पायरॅकल्स असलेले बघायला मिळतील. अँड रिमेनिंग 8 पेअर्स आर ॲबडॉमिनल स्पायरॅकल्स. ॲबडॉमिनल स्पायरॅकल्स बघा 2 प्रकार आहेत, एक आहे थोरॅसिक आणि दुसरा आहे ॲबडॉमिनल. वेन यू लुक ॲट दिस थोरॅसिक स्पायरॅकल्स, these are present in between the 3 thoracic segment. बघा एक सेगमेंट आहे, दुसरा आणि तिसरा सेगमेंट आहे थोरॅक्सचा.
कॉक्रोचच्या थोरॅक्सचा हे 3 सेगमेंट आपल्याला असलेले बघायला मिळतात. 1, 2 and 3. फर्स्ट पेअर ऑफ अ स्पायरॅकल इज प्रेझेंट इन बिटवीन द फर्स्ट अँड सेकंड. बघा, पहिला जो पेअर आहे स्पायरॅकलचा तो कुठं प्रेझेंट आहे? इन बिटवीन द जंक्शन ऑफ और इन बिटवीन द जॉईंट ऑफ फर्स्ट अँड सेकंड सेगमेंट. पहिल्या आणि सेकंड सेगमेंटच्या मध्ये प्रेझेंट आहे. आणि दुसरा पेअर कुठं आहे? सेकंड आणि थर्ड सेगमेंटच्या मध्ये आहे. बरोबर. सो दीज आर द 2 पेअर्स प्रेझेंट इन द थोरॅसिक रिजन. थोरॅसिक रिजनमध्ये आहेत म्हणून त्याला काय म्हणायचं? थोरॅसिक स्पायरॅकल्स असं म्हणायचं. ठीक आहे. अनादर 8 पेअर्स आर प्रेझेंट. 8 पेअर्स बघा, ॲबडॉमेन जर बघितलं, ॲबडॉमेन किती सेगमेंटचं असतं कॉक्रोचचं? 10 सेगमेंटनं बनलेलं असतं. 10 सेगमेंटेड ॲबडॉमेन. 1 सेगमेंट झाला, 2 झाला, 3, 4, 5 लाईकवाईज. आता जर आपण विचार केला पहिल्या सेगमेंटमध्ये असतो का, तर पहिला पेअर कुठं असतो? फर्स्ट अँड सेकंड सेगमेंटच्या मध्ये असतो. बरोबर. दुसरा पेअर कुठं असतो? दुसऱ्या आणि तिसऱ्या. असं करत जर गेलो तर आपल्याला फक्त प्रत्येक सेगमेंटच्या जॉईंटमध्ये 2 सेगमेंटच्या जॉईंटमध्ये प्रेझेंट असतो. म्हणून आपल्याला किती पेअर्स असलेले बघायला मिळतात? 8 पेअर्स ऑफ द ॲबडॉमिनल स्पायरॅकल्स. क्लिअर? 8 पेअर्स ऑफ द ॲबडॉमिनल स्पायरॅकल्स आर प्रेझेंट. सो these spiracles are the openings of the trachea. ट्रॅकियाचं ओपनिंग आपल्याला हे स्पायरॅकल्स असलेले बघायला मिळतात. सो these spiracles acts as a passage or it is a opening or these are the gateways of the air into the body of a cockroach. कॉक्रोचच्या बॉडीमध्ये हे गेटवे असतात ज्याच्यातून काय होतो? एअर आतमध्ये जातो. व्हॉट इज द रोल ऑफ द स्पायरॅकल्स? दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द exchange of air in between external air and trachea. बरोबर. त्याचा रोल काय? एक्सचेंज ऑफ अ एअर. गॅस आपण म्हणणार नाही, एअर एक्सचेंज केलेला आहे बिटवीन एक्सटर्नल एअर अँड द ट्रॅकिया. एक्सटर्नल एअर आणि ट्रॅकियाच्या मध्ये काय एक्सचेंज करायचं? रेस्पिरेशन. आतमध्ये घ्यायचा आहे, बाहेर सोडायचं आहे. ठीक आहे. एवढंच काम आपल्याला ह्या स्पायरॅकलचं असलेलं बघायला मिळतं. दीज आर द ओपनिंग्स फॉर एक्सचेंज ऑफ द एअर. अनदर इम्पॉर्टंट स्ट्रक्चर दॅट इज अ ट्रॅकिया. ट्रॅकिया आपल्याला असलेला बघायला मिळेल. ट्रॅकिया इज मेम्ब्रॅनस. ट्रॅकिया बघा, ट्रॅकिया इट इज अ मेम्ब्रॅनस with chitinous rings. बघा, chitinous rings प्रेझेंट असतात. These chitinous rings are responsible for preventing this trachea, prevents trachea from collapse, because it will be just like a what we can say बलून सारखा असलेला बघायला मिळतो. बलून कसा असतो? मेम्ब्रॅनस आहे असं समजा. बलून कसा आहे? मेम्ब्रॅनस आहे. बलूनमध्ये हवा नसली तर काय होतं? बलून छोटा होऊन जातो, कोलॅप्स होतो. म्हणजे बलूनचं जे ओरिजिनल स्ट्रक्चर आहे ते तसंच राहतं का? नाही राहत. मग तेच इथं सुद्धा होण्याची शक्यता आहे. इफ देर इज अ नो रिंग्स प्रेझेंट इन द ट्रॅकिया, व्हॉट विल हॅपन? दिस मेम्ब्रेन विल स्टिक अप टुगेदर अँड देअरफॉर देर विल बी नो सच काइंड ऑफ द रेस्पिरेशन ऑकर्स. अशा प्रकारचं रेस्पिरेशन होणार नाही. बट व्हॉट हॅपन्स? दीज chitinous rings gives a mechanical support to the membranous trachea. membranous trachea ला काय करतो? हा chitinous rings mechanical support देतो. बरोबर. and therefore what happens? there is a prevention of the trachea from the collapse. trachea will not collapse due to this kind of the chitinous rings. बरोबर. साधं सिंपल असतं. आपली झोपडी वगैरे तयार करतो, पाल असतं. पाल माहिती आहे का? ते काही लोक असतात की पालांमध्ये राहतात. कपड्याची अशी झोपडी असते त्यांची, आणि त्याला काय लावतात आतमधून? अशी कपड्याची फक्त कपड्याची तयार होऊ शकते का ती? नाही. त्याला सपोर्ट असतो. सपोर्ट कशाचा असतो? तर वेगवेगळ्या प्रकारचे, ते बांबू असतील किंवा दोरी असेल, अशा प्रकारचे सपोर्ट लावलेले असतात. तर तशा प्रकारचे सपोर्ट आपल्याला काय हे कायटिनस रिंगचे असलेले बघायला मिळतात. सो ॲज टू इट विल नॉट कोलॅप्स. ते कोलॅप्स होणार नाही याची काळजी आपल्याला इथं ट्रॅकियामध्ये घेतलेली बघायला मिळते. ठीक आहे. So these chitinous rings are very important. When we think of this diameter of this trachea,
ह्या ट्रॅकियाची जर डायमीटर बघितली, इट इज 1 mm इन डायमीटर. लक्षात ठेवायचं, ट्रॅकिया आर 1 mm इन डायमीटर. Each spiral opens into the trachea, separate trachea. प्रत्येक स्पायरॅकल, जेवढे स्पायरॅकल आहेत तेवढे ट्रॅकिया. हाऊ मेनी पेअर्स ऑफ द ट्रॅकिया विल बी देअर? 10 pairs of the trachea will be there, because how many pairs of the spiracles? 10 pairs of the spiracles. Therefore 10 pairs of the tracheal tubes will be there, and therefore these tracheal tubes, what happens then, after the some distance, these tracheal tubes are responsible for branching and rebranching. Trachea branches into smaller tubes, and these tubes are nothing but the tracheoles. बघा, tracheoles, बरोबर. These trachea branches into the smaller tubes. हे स्मॉलर ट्यूबमध्ये ब्रँचेस ह्याच्या तयार होतात, and those branches are nothing but the tracheoles. ठीक आहे. Then we will discuss about the tracheoles. Tracheoles are thin tubes or thinner tubes than trachea. बघा, ट्रॅकियापेक्षा थिन असलेल्या बघायला मिळतात. and these forms many branches. Okay, at the end of the tracheole, these trachea are filled with fluid. लक्षात ठेवायचं, इथं आपण सांगितलं इट इज फिल्ड विथ फ्लुइड, छोटं फ्लुइड असलेलं बघा. सो दिस ट्रॅक्युअल्स आर सिंगल सेल लेअर. हा ट्रॅक्युअल काय असतो? सिंगल सेल लेअर ऑफ ट्यूब्स असलेला बघायला मिळतो. बघा, मी आता एक जर ट्रॅक्युअल जर काढला तर शेवटच्या सुद्धा छोट्या छोट्या ब्रँचेस आपल्याला लक्षात येतील. सिंगल ट्यूब्स, अशा प्रकारच्या छोट्या ब्रँचेस भरपूर असतील. दोज आर सप्लाइड टू द मसल्स. ह्या सगळ्या मसल्सला सप्लाय केलेल्या बघा मिळतात. ऑर दीज आर सप्लाइड टू द डिफरंट एंड्स ऑफ द ऑर्गन्स. वेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स, इपिथेलियल सेलचा एक सिंगल लेअर असलेला बघायला मिळेल. ओके, सो व्हॉट हॅपन्स, दीज आर फिल्ड विथ फ्लुइड. हे कशानं फिलअप झालेले आहेत? फ्लुइडनं फिलअप झालेले आहेत. इथपर्यंत आपल्याला फ्लुइड असलेलं बघायला मिळेल. देअरफॉर ट्रॅकिया डू नॉट कोलॅप्स इफ अल्दो दोज आर नॉट सपोर्टेड बाय द कायटिनस रिंग्स. कायटिनस रिंग जरी नसल्या तरी ट्रॅकिया कोलॅप्स होतात का? ट्रॅक्युअल्स कोलॅप्स होतात का? नाही होत. बरोबर. का? तर त्यांच्यामध्ये ऑलरेडी फ्लुइड फिल अप झालेलं आपल्याला बघायला मिळेल. अशा प्रकारच्या रिंग, छोट्या छोट्या ट्यूब्स आपल्याला फिलअप झालेल्या बघायला मिळतील. सो वॉट एव्हर द एअर कम्स, इट विल गेट एक्सचेंज्ड बिटवीन द फ्लुइड अँड द गॅसियस स्टेट. एअर काय आहे? इथं प्रेझेंट आहे. हा एअर कुठं आहे? ट्रॅकियामध्ये आहे. हा ट्रॅकियातला एअर कुठं मिक्स होणार आहे? इट विल मिक्स विथ अ ट्रॅकियल फ्लुइड, ट्रॅकिओलार फ्लुइडमध्ये मिक्स झाला. सो मिक्स्ड ऑर सो डिफ्युज्ड ऑक्सिजन गेट एक्सचेंज्ड विथ ऑर्गन्स. बरोबर. जसा याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स झाला, मिसिबल झाला फ्लुइडमध्ये, तो आपल्याला फ्लुइड स्टेटमध्ये एक्सचेंज झालेलं बघायला मिळतो. सिम्पल डिफ्युजन झालेलं बघायला मिळेल. सो दिस काइंड ऑफ द मेकॅनिझम वी डू हॅव इन द ट्रॅक्युअल्स. ट्रॅक्युअल्समध्ये आपल्याला एक्सचेंज. दिस ट्रॅक्युअल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ द एअर फ्रॉम द ट्रॅकिया टू द ऑर्गन, अँड देअरफॉर इन द ऑर्गन इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सचेंज विथ अ डिफरंट काइंड्स ऑफ द सेल्स. फॉर एक्झाम्पल मसल सेल. एक एक्झाम्पल आपण सांगितलं आहे. मसल सेल बरोबर त्यांचं काय होतं? एक्सचेंज झालेलं बघायला मिळेल. ओके, सो दिस tracheoles are another important structure present in the respiratory system. So these trachea are also, or all these tracheoles, all these tubes are supported or covered with fat bodies as well. Fat bodies. These are also covered with
fat bodies, and therefore these are again given a nutrition. Cells present in the tracheal wall are given the nutrition by these fat bodies, which are covered into the hemocoel. ह्या सगळ्या hemocoel बॉडी कॅव्हिटीमध्ये सगळं प्रेझेंट असलेलं बघा ना मिळतं. सो इट इज अ व्हेरी सिम्पल सिस्टम, that is a respiratory system. It directly exchange the oxygen between the tracheal or tracheolar fluid and the organ. सेल डायरेक्टली सेल बरोबर एक्सचेंज केलेला बघायला मिळतो. हे ट्रॅक्युलचे शेवटचे जे ब्रँचेस असतात ते प्रत्येक सेलपर्यंत जातात, प्रत्येक सेलबरोबर त्यांचा कॉन्टॅक्ट असलेला बघायला मिळतो. सो दिस ट्रॅकिया or the network of this trachea is directly in contact with each and every cell of the body. प्रत्येक बॉडीच्या सेल बरोबर त्यांचा कॉन्टॅक्ट असलेला बघायला मिळतो. ओके, सो सच काइंड ऑफ द ट्रॅकियल सिस्टम इज प्रेझेंट इन द रेस्पिरेटरी सिस्टम ऑफ द कॉक्रोच. कॉक्रोचच्या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये अशा प्रकारची ही सिस्टम असलेली बघायला मिळते. क्लिअर? सो इट इज अ रेस्पिरेटरी सिस्टम. Next system is a excretory system. Excretory system. Excretory system असलेली बघायला मिळते. Excretory system in the cockroach is very simple असलेली बघायला मिळते, and it is formed of different kinds of the tubules. कसले tubules असतात? These are the Malpighian tubules. Malpighian tubules are the excretory organs. These are excretory organs in cockroach. कॉक्रोचमध्ये आपल्याला हा एक्सक्रिटरी ऑर्गन असलेला बघायला मिळतो. कॉक्रोचमधला एक्सक्रिटरी ऑर्गन काय? Malpighian tubules. These Malpighian tubules are also lined with single cells of the epithelium. Epitheliumच्या सिंगल सेलना हा लाईन झालेला बघायला मिळतो. सो द सेंट्रल पार्ट इज द lumen of the Malpighian tubule. It is a lumen of the Malpighian tubule. Malpighian tubules are luminous cell, and these are the cells. Many times what happens? These cells are lined with specialized structures. Those are called as cilia. Cilia सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. सो these will lead to the transport or it will gives a direction to the fluid. जे फ्लुइड आपल्या ल्युमेनमध्ये असेल त्याला एक विशिष्ट अशा प्रकारची डायरेक्शन दिलेली बघायला मिळते. These Malpighian tubules are blunt tubes. ह्या कशा ट्यूब्स आहेत? ब्लंट ॲट वन एंड. एका एंडला कशा असतात? ब्लंट असलेल्या बघायला मिळतात. अँड अटॅच्ड टू डायजेस्टिव्ह सिस्टम ॲट अदर एंड. दुसऱ्या एंडला काय झालेले असतात? ह्या डायजेस्टिव्ह सिस्टमला अटॅच झालेल्या बघायला मिळतात. तुम्हाला जर आठवत असेल डायजेस्टिव्ह सिस्टमचं स्ट्रक्चर, तर एक अशा प्रकारचं छोटं स्ट्रक्चर आपण काढलेलं होतं. त्याच्यानंतर छोटा, आपण जरा थोडंसं झूम करून हे स्ट्रक्चर दाखवणार आहे. अशा प्रकारचं दोन स्ट्रक्चर आपल्याला इकडं पहिलं स्टमक असलेलं बघायला मिळेल, स्टमक. दुसरं इलियम असलेलं बघायला मिळेल, बरोबर. त्याच्यानंतर कोलम. जर अगोदरची डायग्राम जर बघितली तर ह्या पद्धतीनं आपल्याला असलेल्या बघायला मिळते. ठीक आहे, कोलम. दीज आर द येलोइश ट्यूब्स or thin hair-like yellowish tubes present at the junction of the hindgut and the midgut. hindgut आणि midgut मध्ये जे yellowish tubules present असलेल्या बघायला मिळतात. These are present in the bunch of the tubes, and these are nothing but the Malpighian tubules. बरोबर. असे छोटेसे ट्यूब्यूल्स आपल्याला इथं प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. सो दिस एक जर ट्यूब्यूल जर बघितलं तर आपल्याला काय लक्षात येईल
की ही वॉल आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमची वॉल आहे आणि हा ट्युब्यूल त्याला अटॅच झालेला आपल्याला बघायला मिळेल अशा पद्धतीने. ओके, इट विल बी अटॅच्ड लाईक दिस अँड इट इज लाईन्ड विथ एक्सक्रिटरी ॲज वेल ॲज सिक्रिटरी सेल्स. एक्सक्रिटरी आणि सिक्रिटरी सेलनं हा लाईन झालेला आपल्याला बघायला मिळेल. अशा पद्धतीचे स्ट्रक्चर्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. देर आर अबाउट 150 ऑर मोर दॅन दॅट 150 ट्युब्यूल्स आर प्रेझेंट. ट्युब्यूल्स आर प्रेझेंट. किती? जवळजवळ 150 ट्युब्यूल्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. अबाउट 150. इट मे नॉट बी 150 एक्झॅक्टली, पण त्याच्या जवळपास आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. रेंज कधी कधी जास्त असते, कधी कधी कमी असते, बट ॲव्हरेज जर काढला तर 150पर्यंत आलेला बघायला मिळेल. तर अशा प्रकारची ही सिस्टम. आता इथून बघा, दिस अप्पर स्ट्रक्चर इथपर्यंतचं मुद्दा म्हणून मी सांगतो. इट इज अ मिडगट. हा काय? मिडगट. त्याच्यामध्ये स्टमक आपण सांगितलं. अँड दिस लोअर पार्ट फ्रॉम दिस एंड, ह्या एंडपासूनचा लोअर पार्ट आहे तो काय आहे? हाइंडगट. हाइंडगट. सो दिस माल्फिजियन ट्युब्यूल्स आर प्रेझेंट इन बिटवीन द टू डिफरंट एंड्स ऑफ द पार्ट्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम. वन इज द मिडगट अँड द हाइंडगट. ह्या दोघांच्या मध्ये जंक्शनला प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. सो these tubules are distributed or suspended in the blood, that is a हिमोसायनिन. ठीक आहे, हिमोसायनिन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथं आतमध्ये प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. सो दिस ट्युब्यूल्स आर डिस्ट्रीब्युटेड इन टू द ब्लड अँड द ब्लड कॅव्हिटी वी कॅन से, दॅट इज बॉडी कॅव्हिटी, or it is present suspended into the body cavity. These tubules are suspended in fluid of hemocoel. Okay, so these are just suspended. What these do? What these tubules do? These tubules absorbs the nitrogenous waste and water. बघा, nitrogenous waste and water. So these, whatever the nitrogenous waste and water is absorbed, so nitrogenous waste absorbed is a uric acid, or it is converted into the uric acid. कुठलं nitrogenous waste आहे? Uric acid is the nitrogenous waste, and therefore these cockroaches are called as a uricotelic organism. Uricotelic animal. त्यांना काय म्हणायचं? युरिकोटेलिक ऑर्गॅनिझम ऑर द ॲनिमल, बिकॉज दे एक्सक्रीट नायट्रोजनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ युरिक ॲसिड. युरिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये त्यांचं नायट्रोजनस वेस्ट आपल्याला एक्सक्रीट केलेलं बघायला मिळतं, म्हणून त्यांना काय म्हणायचं? युरिकोटेलिक ॲनिमल असं म्हणायचं. दिस स्पेशली दिस ट्युब्यूल्स हॅव अ टू डिफरंट काइंड्स ऑफ द रिजन. ट्युब्यूल्स जर बघितले तर त्याला दोन वेगळ्या प्रकारचे रिजन असलेले बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, इट इज जसं आत्ता सांगितलं आपण, ही वॉल आहे डायजेस्टिव्ह सिस्टमची आणि हा ट्युब्यूल आहे, सस्पेंड झालेला आहे, थिन ट्यूब असते. वन इज कॉल्ड ॲज अ प्रॉक्झिमल एंड आणि दुसरं असतं ते म्हणजे डिस्टल एंड. Okay, this distal end is secretory in nature. Distal end कसा आहे? Secretory in nature. What it do? It absorbs the material from the blood or the body fluid and secrete into the lumen. It is a secretory. बरोबर? Secretory असलेलं बघायला मिळतं. And proximal end is a absorptive. कसं आहे? ॲब्सॉर्प्टिव्ह असलेलं बघायला मिळतं. व्हॉट इट डू? इट ॲब्सॉर्ब्स द वॉटर, H2O, वॉटर फ्रॉम द ट्युब्यूल.
ट्युब्युलमध्ये जेवढं वॉटर आलेलं आहे एक्सचेंज ते काय करायचं आहे नंतर ॲब्सॉर्ब करायचं आहे. अँड सो ओनली द क्रिस्टल्स ऑफ द युरिक ॲसिड इज सिक्रेटेड ऑर गिवन इन टू द डायजेस्टिव्ह सिस्टम. फक्त जे काय आहेत युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स आहेत तेच फक्त ह्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये पोअर गेलेले बघायला मिळतात. एवढी साधी सिंपल आपल्याला ही सिस्टम असलेली बघायला मिळते. प्रॉक्झिमल end of the tubule and distal end of the tubule has two different kinds of the function. We can say proximal is responsible for the absorption and distal end is responsible for the secretion. Whatever the materials, maybe different kinds of the minerals are present in the blood and those are not needed more by the body and therefore those are secreted into the lumen. Lumen मध्ये ते secrete केले जातात. आणि जर लागलेच वॉटर काय असतं कमी असतं. Cockroach do not drink water because it conserves the water. How it conserves? Through the proximal end of the tubule. Proximal end मधून हे वॉटर काय केलं जातं कन्झर्व केलं जातं किंवा प्रिझर्व केलेलं बघायला मिळतं. तर अशा प्रकारची ही सिम्पल एक्सक्रिटरी सिस्टम आपल्याला कॉक्रोचची असलेली बघायला मिळते. सो इट इज अ formed of only one type of a structure that is a Malpighian tubule. Malpighian tubulus आपल्याला ही तयार झालेली बघायला मिळते. and therefore it maintains the balance of the blood or body fluid. बॉडी फ्लुइडचा बॅलन्स मेंटेन करणं हे आपल्याला एक्सक्रिटरी सिस्टमचं काम असतं. वॉट एव्हर द वेस्ट मटेरियल्स आर प्रेझेंट दोज आर एक्सक्रिटेड and whatever the materials which are needed for the body those are kept into the blood or the fluid. So this is the very simple system of the cockroach that is excrete. एकदमच सिम्पल आहे. एकच स्ट्रक्चर आहे माल्फिजियन ट्यूब्यूल त्याच्यामध्ये फंक्शन आणि त्याचं स्ट्रक्चर जरासं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट सिस्टीम इज द नर्वस सिस्टीम ऑफ द कॉकरोच. नर्वस सिस्टीम ऑफ अ कॉकरोच. कॉकरोचची नर्वस सिस्टीम आपल्याला वेगळी असलेली बघायला मिळते. इट इज वेल डेव्हलप्ड असं म्हणूया. कशी आहे वेल डेव्हलप्ड. वेल डेव्हलप्ड वेल डेव्हलप्ड अँड गँग्लिओनेटेड. कशी आहे गँग्लिओनेटेड असलेली बघायला मिळते. ही कशी आहे वेल डेव्हलप्ड आणि गँग्लिओनेटेड असलेली बघायला मिळेल. इट इज फॉर्म्ड ऑफ अ मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द स्ट्रक्चर्स. बघा नर्वस सिस्टीमला सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने डिवाइड करू शकतो. It can be divided into the three different types. One is the central nervous system. Central nervous system. दूसरी peripheral nervous system. Peripheral nervous system. And third, autonomous nervous system. Autonomous नर्वस सिस्टीम. तीन वेगळ्या प्रकारच्या नर्वस सिस्टीम आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट असतात. दोज आर ऑल रिक्वायर्ड फॉर द मेंटेनिंग द फंक्शन ऑफ द बॉडी. बॉडीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फंक्शन कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ह्या नर्वस सिस्टीम वेल अडॅप्टेड असलेल्या बघायला मिळतात. वेल डेव्हलप्ड म्हणून तर म्हटलेलं आहे. ठीक आहे. इन केस ऑफ द ऑल डिफरंट काइंड्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स. आता ही व्हॉट वी कॅन से इट इज द बिगिनिंग ऑफ द इव्होल्युशन ऑफ द ब्रेन. ब्रेनचं इव्होल्युशन बिगिन होण्याचं काम आपल्याला इथून सुरू झालेलं बघायला मिळतं. म्हणजे ह्युमनमध्ये वेल डेव्हलप्ड सुपर वेल डेव्हलप्ड म्हणूयात ह्युमन बिईंगची नर्वस सिस्टीम असते. तर त्याच्यामध्ये सुरुवात इथून झालेली बघायला मिळते. पहिल्यांदा आपण बघूयात सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम कशानं तयार झालेली बघायला मिळते ते बघूयात. सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस system. Central nervous system is formed of a specially different kinds of the structure. बघा one is the brain sub what we can say connectives असं म्हणूयात. connectives sub esophageal ganglion and then we can see nerve cord किंवा ganglionated nerve cord असं ganglionated
नर्व कॉर्ड. अशा 3-4 स्ट्रक्चरनं आपल्याला ही तयार झालेली बघायला मिळते. सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम इज फॉर्म्ड ऑफ अ ब्रेन or it can also be called as a supraesophageal ganglion. म्हणून तर आपण सुरुवातीला म्हटलं होतं दिस नर्वस सिस्टीम ऑफ द कॉकरोच इज द गँग्लिओनेटेड. गँग्लिओनेटेड का? बिकॉज दे आर दिस नर्वस सिस्टीम इज फॉर्म्ड ऑफ अ गँग्लिऑन्सनं तयार झालेली बघायला मिळते. ठीक आहे. व्हॉट आर द गँग्लिऑन्स ते? गँग्लिऑन्स म्हणजे काय? इट इज अ ॲग्रिगेशन ऑफ न्यूरॉन्स. बरोबर. कशाचं ॲग्रिगेशन आहे? न्यूरॉन्सचं ॲग्रिगेशन आहे. इट इज अ ग्रुप ऑफ अ न्यूरॉन असं म्हणूया. इट इज अ ग्रुप ऑफ न्यूरॉन्सचा एक ग्रुप असलेला बघायला मिळतो. और इट इज ॲग्रिगेटेड ग्रुप ऑफ अ न्यूरॉन दॅट इज अ गँग्लिऑन. म्हणून ह्याला काय म्हणायचं? गँग्लिऑन असं म्हणायचं. गँग्लिऑन पहिला कॉन्सेप्ट क्लिअर करा. गँग्लिऑन. व्हॉट इज गँग्लिऑन? इट इज अ ॲग्रिगेशन ऑफ अ न्यूरॉन. अनेक न्यूरॉन एकत्र आले त्याचा एक गोळा तयार झाला. तो गोळा म्हणजे काय? गँग्लिऑन आहे. अनेक गँग्लिऑन एकत्र आले त्याचा एक ग्रुप तयार झाला, मोठा बंच तयार झाला. तो जो आहे त्याला काय म्हणायचं? गँग्लिऑन असं म्हणायचं. सो इट इज अ ॲग्रिगेशन ऑफ अ न्यूरॉन ऑर इट इज अ ग्रुप ऑफ अ न्यूरॉन. ठीक आहे. साधं सिंपल. group of a neuron or aggregation of a neuron. So it is a ganglion. So these ganglions are present in the nervous system of the cockroach. So brain connectives, वेगळ्या प्रकारचे कनेक्टिव्ज असतात. दोज कनेक्ट विथ अ गँग्लिऑन. गँग्लिऑनला एकमेकांना कनेक्ट करतात म्हणून त्यांना कनेक्टिव्ज असं म्हणायचं. ठीक आहे. सब इसोफिजियल गँग्लिऑन अँड द गँग्लिओनेटेड नर्व कॉर्ड असे 4 स्ट्रक्चर आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळते. बघूयात. पहिल्यांदा आपण ब्रेन बघूयात. Brain is formed of a group of or it is formed of a pair of, we can say, pair of ganglions. लक्षात ठेवायचं. It is a pair of a ganglions. These are large in size. Comparatively large म्हणजे जरा थोडासा मोठा असलेला बघायला मिळतो. Large in size and fused, large in size and fused. बघा. When we look into the brain at this time, you can see this brain is fusion of different kinds of the ganglions. About 3 ganglions or pair of a fusion of 3 ganglions occurs. गँग्लिऑन्स हे कशानं तयार झालं? फ्युजन ऑफ अ 3 गँग्लिऑन. कुठल्या कुठल्या प्रकारचे 3 गँग्लिऑन्स आहेत की जे फ्यूज झाले एकत्र? बघा. वेगळ्या प्रकारचे गँग्लिऑन एकत्र फ्यूज झाले. त्याच्यातलं आपण जरा थोडंसं बघूयात. दॅट इज अ प्रोटोसेरेब्रम, ड्यूटेरोसेरेब्रम, cerebrum and tritocerebrum. ट्रायटोसेरेब्रम असे 3 जे आहेत ह्या तिघांचं फ्युजन झालं आणि गँग्लिऑन्स तयार झाले. बरोबर. असे 6 स्ट्रक्चर्स. दीज आर ऑल्सो इन पेअर. हे सुद्धा कसे आहेत? पेअरमध्ये असलेले बघायला मिळतात. बघा. फ्युजन ऑफ अ 3 गँग्लिऑन्स. कुठले 3 गँग्लिऑन्स आहेत? प्रोटोसेरेब्रम, ड्यूटेरोसेरेब्रम अँड ट्रायटोसेरेब्रम. बरोबर. अशा 3 गँग्लिऑनचं फ्युजन आपल्याला झालेलं बघायला मिळेल. क्लिअर. बघूयात आपण कसा हा ब्रेन दिसतो कसा नेमका. आपण जरा थोडंसं एक स्ट्रक्चर तिथं ड्रॉ करत जाऊयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. दिस ब्रेन इज प्रेझेंट. लोकेशन बघा. लोकेटेड. ब्रेन कुठं लोकेटेड आहे? लोकेशन ऑफ अ ब्रेन. इट इज इन हेड. बरोबर. इन हेड.
between two antennae, between base of a two antennas, between base of two antennae, बरोबर. दोन अँटेनीच्या बेसच्या मध्ये आपल्याला कोण प्रेझेंट असलेला बघायला मिळतो, हा ब्रेन प्रेझेंट असलेला. बघा ना, जरासं मी ब्रेनचं स्ट्रक्चर काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. दीज आर फ्यूज्ड वन. अशा प्रकारचे दोन स्ट्रक्चर्स आपल्याला तयार झालेले बघा ना. बट इट इज जस्ट लाईक दिस. सो इट इज जस्ट लाईक दिस. दोन बघायला मिळतात. उजव्या बाजूचा एक आहे, डाव्या बाजूचा एक आहे, बस, बाकी काय नाही. आता हे कशानं तयार झाले बघा. मी जरासं समजावून सांगण्यासाठी त्यांचे डिव्हिजन करतो. एक आहे आणि हा दुसरा आहे, बरोबर. अशा प्रकारचे दोन आपल्याला ब्रेनचे पार्ट बघायला मिळतील. ते थोडंसं डिस्टिंक्शन बघायला मिळेल. राईट गँग्लिऑन, राईट सुप्राइसोफेजियल गँग्लिऑन अँड लेफ्ट सुप्राइसोफेजियल गँग्लिऑन. बट वी कॅन डिमार्केट दीज टू गँग्लिऑन्स. आपल्याला दोन सेपरेट आहेत असे दाखवता येतात, पण ते सेपरेट आहेत का, नाही आहेत. दे आर फ्युज्ड टुगेदर. बट ईच ऑफ द गँग्लिऑन इज फॉर्म्ड ऑफ 3 डिफरंट काइंड्स ऑफ द गँग्लिऑन, बरोबर. प्रत्येक गँग्लिऑन काय झाला, 3 प्रकारानं तयार झाला, बरोबर. आपण सांगितलं अगोदरच. हे काय वरचा पहिला जो आहे तो प्रोटो आहे, प्रोटोसेरेब्रम, बरोबर. दुसरा जो आहे मधला तो काय, ड्युटेरो सेरेब्रम. दुसरा इथं लिहितो मी, ड्युटेरो सेरेब्रम. आणि तिसरा काय आहे, ट्रायटो सेरेब्रम, बरोबर. ह्या 3 पार्टनं प्रत्येक गँग्लिऑन तयार झाला. इकडचाही कसा तयार झाला तशाच पद्धतीनं, बरोबर. असे 3. आता यांच्यामध्ये डिमार्केशन होऊ शकतं का, अजिबात होऊ शकत नाही. सो कंप्लीट supraesophageal ganglion or this brain is formed of 6 different kinds of the ganglion, fusion of 6 ganglions. It is a fusion of 6 ganglion. जो पहिला आहे त्याला प्रोटोसेरेब्रम असं म्हणा, दुसरा आहे पेअर त्याला ड्युटेरोसेरेब्रम असं म्हणा, आणि तिसरा पेअर आहे त्याला ट्रायटोसेरेब्रम असं म्हणा. अशांचं फ्युजन आपल्याला झालेलं बघायला मिळतं, ते आपण तिथं दाखवलेलं आहे. क्लिअर. सो देर इज अ सेकंड स्ट्रक्चर, म्हणजे पहिलं स्ट्रक्चर बघा, क्लिअर झालं काय, सुप्रा इसोफेजियल गँग्लिऑन. बघा, ब्रेनलाच दुसरं नाव काय आहे, सुप्रा इसोफेजियल. का म्हटलं सुप्रा इसोफेजियल, बिकॉज इट इज प्रेझेंट अबोव द इसोफेगस. कुठं प्रेझेंट आहे, समजा हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा इसोफेगस आहे, बरोबर. ह्या इसोफेगसच्या वरच्या बाजूला आहे म्हणून त्याला काय म्हटलं, सुप्रा, बरोबर. खाली असेल तर काय म्हणणार, इन्फ्रा. बघा, हा इसोफेगस आहे, बरोबर. इट इज अ इसोफेगस. इसोफेगस कशाचा पार्ट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे, लक्षात ठेवायचं. इसोफेगसच्या वरती असेल तर सुप्रा असं म्हणा, बरोबर. इसोफेगसच्या खाली असेल तर इन्फ्रा असं म्हणा, किंवा त्याला सब असं म्हटलं तरी चालतं. इन्फ्राला काय म्हणायचं, सब असंही म्हणायचं, ठीक आहे. सब इसोफेजियल, सुप्रा इसोफेजियल. इसोफेगसची पोझिशन आपल्याला याच्या लोकेशनसाठी सांगता येते, म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं की सुप्रा इसोफेजियल अबोव द इसोफेगस, सब इसोफेजियल और इन्फ्रा फेजियल इट इज बिलो द इसोफेगस. इसोफेगसच्या खालच्या बाजूला आपल्याला आहे असं म्हणून आपल्याला इथं सांगता येतं. सो ब्रेन इज अ सुप्रा इसोफेजियल गँग्लिऑन. ब्रेन काय आहे, सुप्रा इसोफेजियल गँग्लिऑन आहे असं आपल्याला सांगता येईल. क्लिअर. ही कॉन्सेप्ट, नावाची कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. देन देर इज अ सेकंड इम्पॉर्टंट स्ट्रक्चर दॅट इज अ सब इसोफेजियल गँग्लिऑन. सब इसोफेजियल गँग्लिऑन, बघा, गँग्लिऑन. सो सब इसोफेजियल गँग्लिऑन मी आता जरा थोडंसं डिवाईड करून स्ट्रक्चर काढणार आहे. तुमच्या डायग्राममध्ये दिल्यासारखं स्ट्रक्चर एकदम फ्यूज्ड वगैरे काही काढणार नाही मी, ठीक आहे. मी जरासं वेगळ्या प्रकारे स्ट्रक्चर काढणार आहे की जे तुम्हाला लक्षात राहील, बरोबर, म्हणजे डिस्टिंग्विश करता पण येईल.
बघा, नाव देर इज अनादर स्ट्रक्चर प्रेझेंट दॅट इज अ सब इसोफेजियल गॅंग्लियॉन. इथं मी नाव देतो ब्रेन. आता मी सुप्रा इसोफेजियल म्हणायची काही गरज नाही, तुम्हाला मी इथं लिहून दिलेलं आहे. ब्रेन इज द सुप्रा इसोफेजियल गॅंग्लियॉन अँड अनादर इज द सब इसोफेजियल गॅंग्लियॉन. बरोबर, सब इसोफेजियल गॅंग्लियॉन. क्लियर. बघा, these two ganglions, brain or supraesophageal ganglion and subesophageal ganglion, are connected together with a nerve. बरोबर, एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. कुणी केलेले आहेत? नर्वनं कनेक्ट केलेले बघायला मिळतात. आणि दोज आर कॉल्ड ॲज अ कनेक्टिव्ज. काय म्हणायचं? कनेक्टिव्ह असं म्हणायचं. बघा, कनेक्टिव्ह. इकडे लक्षात द्या. आता कनेक्टिव्ह मी पुन्हा एकदा तिथं दाखवत आहे, पण इकडं पण दाखवतं एक स्ट्रक्चर. इथं आहे, इथे दोन आहेत. बरोबर, हे काय सुप्रा इसोफेजियल आहे, हा सब इसोफेजियल आहे. या दोघांना कनेक्ट करण्यासाठी कोण आहे? कनेक्टिव्ह असलेला बघायला मिळतो. बरोबर, कनेक्टिव्ह. बघा, when we look at the subesophageal ganglion, at that time it is also formed of a fusion of a three ganglion. Fusion of three ganglion. बघा, 3 गँग्लियॉनच्या फ्युजननं झालेला बघायला मिळतो. अँड इट इज प्रेझेंट बिलो द इसोफेगस. इसोफेगसच्या खालच्या बाजूला आहे, म्हणून त्याला सब इसोफेजियल गँग्लियॉन असं म्हटलं. इट इज फॉर्म्ड ऑफ अ फ्युजन ऑफ अ 3 गँग्लियॉन अगेन ॲज दॅट ऑफ द ब्रेन सारखंच हा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या गँग्लियॉनच्या फ्युजननं तयार झालेला आहे. ठीक आहे. आणि हा कुठं आहे? इसोफेगसच्या खाली आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आपण? सब इसोफेजियल असं म्हटलेलं आहे. क्लिअर.